तर तेच म्हणते उन्हात ठेवायची नाही कांदे. आता कसं पावसाळा आहे ना, त्याच्यामुळे मग आपण बाहेर टेरेसमध्ये किंवा मग तुमच्याकडे गॅलरी असेल गॅलरीमध्ये ठेवू शकता. फक्त कोरड्या जागी ठेवू शकता. इथे ना तांदूळ ठेवायचे मला, तर ह्या गोणीतले. पण याच्यामध्ये ना गहू होते, तर ते साईडला काढावं लागेल कारण हा ड्रम आहे माझ्याकडे. चला आता करून घेऊ. आणि मग कांदे पण साफ करायचे. तुला तर याच्यात गहू आहे किती काय माहिती, ते काढायचे आहे. खूप जड आहे हे गोष्टी. कारण अशा ड्रममध्ये ना हवाच लागत नाही. कोठ्यांपेक्षा हे एकदम भारी ड्रम असतात, त्याचा काहीच हवा नाही लागत. एकदा भरून ठेवली ना, त्याच्यामध्ये धान्य टाकायची ती पुडी टाकली ना, तर वर्षभर आपलं म्हणजे जोपर्यंत तांदूळ किंवा काही धान्य संपत नाही तोपर्यंत एकदम चांगली राहतात, जाळं लागतात. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुमी. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचं वातावरण इतकं छान आणि मस्त ऊन पडलेलं आहे थोडंसं. आणि सकाळी पावसाचं वातावरण झालं होतं, तर सकाळी सगळा स्वयंपाक केला. मस्त शेपूची भाजी केलेली आणि त्याच्यानंतर माझं घरातलं सगळं आता आवरलं. तर आईन ते ना गावाकडे गेले होते, आमच्या फार्म हाऊस आहे तिकडे गेले होते. तर तिकडून मस्त तांदूळ आणलेले. तर कोणते तांदूळ ते बघायचे राहिले, तर ते मला काढायचे ड्रममध्ये भरायचे आहे. त्याच्यानंतर कांदे पण आणलेले आहे, जे उन्हाळी कांदे असतात ना ते पण आणले. ते पण मला साफ करून मला एका जाळीमध्ये ठेवून द्यायचे आहे. तर आज तेच काम आहे दिवसभराचं. आणि तुम्हाला पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इतकं आवरलं, म्हटलं चला केस विंचरून घेऊ आणि तुमच्याशी पण बोलू, ब्लॉगला सुरुवात करू. तर तुम्ही बघितलं असेल लोणचं वगैरे मी मस्त घातलेलं आहे. आता 8 दिवसांनी छान तयार होईल आणि बघू कसं होतं काय, तुमच्यासोबत मी शेअर करेलच तसं. कियाराला स्कूलमधून घेऊन आली मी. त्याच्यानंतर मग आवरलं सगळं. म्हटलं आज ना तांदूळ वगैरे भरून ठेवते. आणि ना आपल्या गार्डनमध्ये मस्त एक ना याचा वेल आलेला आहे. काय म्हणतात आपलं तोंडुळे भेटतं ना, तोंडुळे जी भाजी करतात त्याला तुम्ही काय म्हणता? तोंडुळे. आम्ही तोंडुळे म्हणतो. जे भाजी पण करतात, कच्चे पण खातात, काकडीसारखे छोटे असतात ते आलेले इथे वेल. खूप भारी वाटलं. द्राक्षाचं वेल पण खूप छान मस्त झालेला आहे. आणि आपले नारळ पानाचे जे मगईचं पान आहे ना आपण खातो, ते पानाचं पण झाड मस्त झालेलं आहे आज. आणि तेच कांदे आता काढून ठेवेल. म्हटलं बरं झालं कांदे आणले, कारण माझे कांदे संपले होते. मी त्या दिवशी बाजारातून कांदे 100 रुपयाचे 3 किलोच आणले होते. असं घ्यायला गेलं की 40 रुपये किलोप्रमाणे भेटतात. तर म्हणजे 2 किलो 80 रुपयाचे. तर खूपच महाग आहे कांदे झालेले आता. म्हटलं बरं झालं कांदे आणले शेतातले. आणि आता मस्त मी आवरून ठेवेल. मस्त पावसाळाभर मला ते कांदे जातील. उन्हाळी कांदे आहे, तर ते आता साफ करते. इथेच पोर्चमध्येच घेऊन येते टेरेसमध्ये आपल्या. बाहेर वातावरण असं ऊन पडलेलं आहे भरपूर. आणि मस्त चिमण्या येतात वरती तिथे. त्याचं खाणं पण टाकायचं आहे, पण मला जमत नाही टाकायला. आता वैभवलाच सांगेल मी. आणि इथेच आता कांदे घेते आणि जी जाळी आहे ना ही मोठी, त्याच्यात ते कांदे भरून ठेवणार. तर सगळं तुम्हाला दाखवते तांदूळ कसे ठेवलेले आहे. का जशी आणली गोणी ना तशीच अशीच आहे. मला उचलता पण येत नाही. तर कोणते तांदूळ होते मी बघितलेच नाही अजून. तर बघू आता त्यात कोणते तांदूळ आहेत ते काढून आणि बघते कसे चाळायचे असेल ते चाळून ठेवावं लागतील. आणि इकडे कांदे आहेत तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता कांदे घरचे आपले उन्हाळी कांदे आहेत. बघितलं असेल उन्हाळी कांदे मस्त. आणि तांदूळ पण आणलेले, तर ते पण काढते थोड्या वेळाने. तर चला बोलते नंतर तुमच्याशी. तर इथे ना तांदूळ ठेवायचे मला, तर ह्या गोणीतले. पण याच्यामध्ये ना गहू होते, तर ते साईडला काढावं लागेल कारण हा ड्रम आहे माझ्याकडे. चला आता करून घेऊ.
आणि मग कांदे पण साफ करायचे. तुला तर याच्यात गहू आहे किती काय माहिती, ते काढायचे आहे. खूप जोड आहे हे गहूची. भरपूर असते गहू. आता ही पुढे ठेवायचं ते टेन्शन आलं मला. आता हे पॅक करून ठेवते. आणि ह्या तांदळाला पण मी ना ती धने टाकायची पुडी आणणार. आता याच्यात पण टाकलेली मी. तर हे 2 पोठ्या भरून एक्स्ट्राचे गहू आहे हे या वर्षीचे. मी 2 पोते घेतलेले. तर ते 2 पोते पूर्ण पोठ्या दोन्ही भरून आणि मग हे एक्स्ट्राचे गहू याच्यात आहे वापरायला. तर आता ही सध्या इथे ठेवते मी आता फोडून. तर पिशवीच फाटून गेली. तर गव्हाची पिशवीच फाटून गेली. तर गहू बघू शकते पडलेली. आता डबल काम माझं वाढलं. असंच होतं नेहमी. आता ते गहू पण मला कशा तरी भरून ठेवावं लागतील. तर तिथेच बसते आणि सगळे गहू भरून ठेवते. तांदूळ भरून ठेवते. त्यांना अशा ड्रममध्ये ना हवाच लागत नाही. कोठ्यांपेक्षा हे एकदम भारी ड्रम असतात. तर काहीच हवा नाही लागत. एकदा भरून ठेवली ना त्याच्यामध्ये धान्य टाकायची ती पुडी टाकली ना तर वर्षभर आपलं म्हणजे जोपर्यंत तांदूळ किंवा काही धान्य संपत नाही तोपर्यंत एकदम चांगली राहतात. जाळ लागत नाही काही नाही. आता याच्यात पण मी ना संध्याकाळी पुडी घेऊन येईल जी मी टाकली धान्यांमध्ये आणि टाकून देईल. ह्यावेळेची तांदूळ झाले कारण मी तिकडून पण तांदूळ आणलेले. इंद्रायणी जिरा तांदूळ आणि हा आता कोळपी तांदूळ आहे वाटतं. घरचा बिना पॉलिशचा आणि मळ्यामध्ये काढलेले तांदूळ आहे हे. मळ्यामध्ये जी त्यांची गिरणी असते ना तर तिथे तांदूळ काढले. मग बिना पॉलिशचे तांदूळ आहे एकदम. फक्त त्याच्यात थोडेसे खडे आहे तर ते नेहमी निवडून घ्यावं लागतील.
आता याच्यात गहू भरून ठेवावं लागतील, हीच गोळी चांगली कारण. तर इथे फायनली तांदूळ भरलेले आहे. बाकीचे तर खाली पडले सगळे, ते आता झाडून घेते. तर तांदूळ भरून झाले, बघू शकता एवढे. पूर्ण अर्धा ड्रम भरलेला एवढाच उरलेला आहे वरती. तर मस्त भरून झाले. तर आता हे तिकडे ओढून घेऊन जाते. आता जड आहे खूप. आता हे ना चिमणीला तांदूळ टाकते याच्यामध्ये इथले झाडून. आणि आता गहू भरून ठेवावं लागतील कारण गव्हाची गोणी पण फाटून गेली काम करता करता. एक्स्ट्रा काम वाढून गेलं माझं. नाही तर मस्त म्हटलं ते त्याच्यामध्ये करायला ठेवून देते. आता इथूनच फाडून टाकते पिशवी. गेली आता ते कामाची राहिली. आणि आपली धान्यात टाकायची पुडी, ते तर शेवट आहे त्यातले ते टाकून गोणीमध्ये. आणि गहू मला इतके छान भेटले ना, इतक्या भारी पोळ्या येतात, खरंच खूप मस्त येतात. आणि निवडलेले शिवाय काहीच घाण नाही त्याच्यात, कवड्या नाही, काहीच नाही, एकदम निवडलेले, एकदम काहीच नाही. सापडेल तर एखादा खडा सापडेल, नाही तर काहीच नाही. खडे नाहीच आहे त्याच्यात, कवड्या पण नाही, काहीच नाही. मी तशीच देते, काढते आणि तशीच दळून आणते, काहीच नाही. आणि पोळ्या पण इतक्या छान लागतं ना, एकदम मऊ मऊच लागतात. आली वाटतं, नको घेते. बाजू काय बिहान आलं का बघ बरं, बिहान आलं का बघ ना, पाऊस आला का बघ बघ. आली तर फायनली गहू पण भरून झाले. आता ना त्याच्यात पिशवी ती पुडी पण टाकलेली आहे, तर आता मी बांधून ठेवते चांगलं मस्त. तर आता इथे मी स्वयंपाक करते आहे. तर कांदे भरायचे राहून गेले, बघू शकता इथं गोणी तसेच कांदे आहेत.
तर ना गहून ते भरल्यानंतर मग मला इतका थकवा आला आणि तब्येत पण थोडीशी बरी वाटत नव्हती. तर मी थोडासा आराम केला कारण रियाला पण क्लासमधून आणायचं होतं. आणि मग त्याच्यानंतर ते कामं केले आणि कियाराला पण नोटबुक्स घ्यायच्या होत्या, त्या घेऊन आली. तर आता स्वयंपाक करते. म्हटलं स्वयंपाक झाला की कांदे भरून ठेवेल त्या जाळीमध्ये, म्हणजे चांगले झाले नाही तर त्याच्यामध्ये सडून येतील ते कांदे. तर आता पटापट स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्या. तर ना काल मला व्लॉग कंटिन्यू करताच नाही आला, म्हणजे एंड करताच नाही आला. कांदे भरायचे होते, तुम्हाला मी बोलली होती रात्री. तर त्याच्यानंतर ना मला खूपच विकनेस आणि मग काहीच काम करूशी वाटत नव्हतं. तर म्हटलं चला आता सकाळीच तुम्हाला व्लॉग एंड करेल, तुम्हाला दाखवेल कांदे भरून मी कोणत्या जाळीत ठेवते की ते खराब नाही होत. तर ते तुम्हाला दाखवतेच आणि त्याची काय टेक्निक आहे ते सुद्धा दाखवते. तर चला. कांदे भरायची होती मला टेरेसमध्ये जाऊन, तुम्हाला बोलली होती मी कांदे भरून ठेवायची. पण इतका पाऊस आला ना जोरात, बघू शकता खूपच तुम्हाला दिसत असेल तुम्ही, पण पाऊस आलेला आहे. तर मी टेरेसमध्येच कांदे नेणार होती. मग आता इथे आणते आणि इथे पूर्ण क्लीन करून घेते कांदे आणि पाठीत टाकते. तर माझ्याकडे जाळी आहे, मग दाखवते मी. तर माझ्याकडे ना ही जाळी आहे, तर ही पुसून घेते नीट आणि याच्यात कांदे भरून ठेवते म्हणजे चांगली राहतील. तर आता इथेच करते खाली पुसून वगैरे. मला पण आता झाडून घ्यावं लागेल, एवढे कांदे काढले होते. खराब कांदे काढलेले आहे, पूर्ण कांदे खराब होऊन गेले. तर इथे बघू शकता अशी खराब कांदे काढलेले आहे. तर बंद झालं, लवकर बघितले नाही तर पूर्ण खराब होऊन गेले असते. एक कांदा खराब झाला की लगेच खूप कांदे खराब होऊन जातात. तर आता मी याच्याने काढते, चांगले कांदे याच्यात टाकते आपल्या जाळीमध्ये. पुरा आणले कांदे गावावरून. तर तुम्ही ना अशा प्रकारची जाळी घेऊ शकता किंवा मग ना उभी जाळी भेटते कपड्यांची. आपण कपडे ठेवतो, लॉन्ड्री ठेवतो, लॉन्ड्री बास्केट असतात त्या घ्यायच्या आणि ना काय करायचं, कांद्याचं आहे ना असे चोळून घ्यायचे सगळे. आता हे चोळलेले कांदे आई त्यांनी, तर असं चोळून आणि मग टाकायचं त्याचं, म्हणजे वरचं कवच असेल ना, निघत असेल ना कवच, तर ते काढून टाकायचं. समजा आता याचं निघतंय तर याचं असं काढून टाकायचं कवच. हा कांदा खराब आहे, ज्याचं कवच नाही तो एकदम चांगला कांदा आहे, बघू शकता. मग जे कवच निघतात ना ते हाताने काढून टाकायचे आणि मग ठेवायचे कांदे कधी पण. आणि उन्हात ठेवायचे नाही. तर तेच म्हणते उन्हात ठेवायचे नाही कांदे. आता कसं पावसाळा आहे ना, त्याच्यामुळे मग आपण बाहेर टेरेसमध्ये किंवा मग तुमच्याकडे गॅलरी असेल गॅलरीमध्ये ठेवू शकता. फक्त कोरड्या जागी ठेवू शकता आणि सावलीमध्ये, मग कांदे खूप दिवस टिकतात. तर आता मी ना हे कांदे सगळे जे कोरडे आहे ना ते सगळे धुते आणि जे खराब झाले ते बाजूला काढते. थोडं जरी खराब असले ना तर बाजूला काढते. तर आता खूप दिवस गोणीत होते खाली, तर आता आणले म्हणून मग खराब झाले नाही. तेव्हाच आणल्यात मोकळे केले असते ना तर एकदम चांगले राहिले असते कांदे. काढलेले आहे ना कांदे, सगळे सॉर्ट आउट झाले. हे सगळे चांगले कांदे
कोरडे एकदम. तर आता मी हे बाहेर ठेवणार आपल्या टेरेसमध्ये कुंडीवर. आणि हे खराब कांदे आहेत, तर हे ना मी कुंडीत लावून देणार. मस्त कांद्याची पात येणार, तर ती सुद्धा फेकायची नाही, कुंडीत लावून देणार. आणि मी तुम्हाला सांगितलं कांद्याची जी साल असते ना, एक कांदा लावून गेला, कांद्याची साल ना अशी काढून ठेवली ना, नेहमी साफ केले ना तर कांदे चांगले राहतात. म्हणून मग मी कशी करून इथे साल काढलेली बघू शकते एवढी. आणि हे कांदे आहे ना इथले, तर तुम्हाला दाखवते, बघू शकता हे कांदे एवढे. तर हे आता खराब म्हणजे होण्याच्याच याच्यात आहे, त्याच्यामुळे मी हे वापरणार आहे लगेच. म्हणजे कापून तर नाही ठेवता येणार, पण मग आपण ना कापून आणि भाजून वगैरे एका डब्यात भरून ठेवू शकतो, किंवा अशीच मोकळे राहू देणार मी आणि तेच यूज करणार. पहिल्यांदा तेच यूज करणार आणि मग चांगले कांदे यूज करणार. तर असं होतं, सॉर्ट आउट असं करते मी. आणि घरचे कांदे म्हणून ते तुम्हाला छोटे छोटे दिसत असतील, तर छोटे छोटे कांदे आहेत. तर हे घरचे कांदे आहेत. मोठे मोठे कांदे तुम्हाला माहिती आहे मार्केटला जातात, आणि जे खाण्यासाठी घरी असतात ते लहान लहान असतात, कधी मोठे पण असतात. पण मोठ्या कांद्यांपेक्षा लहान कांदे खूप टिकतात, तर त्याच्यामुळे मला लहानच कांदे आहेत. मीडियम साईजचे कांदे आहेत, बघू शकता असे. तर मस्त आता साफ केलेले आहे. तर आता बाहेर ठेवून देते, हा पसारा आवरून देते आणि तीच आजचा ब्लॉग इथे सेंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.